नमस्कार मित्रांनो तुम्ही घरी बसल्या तुमच्या आधार कार्ड मधला नंबर चेंज करू शकतात। आता बऱ्याच मित्रांनी या ठिकाणी कमेंट करून विचारलं होतं की घरी बसून आधार कार्डला नंबर जोडता येतो का। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला ते अगोदर जर कुठला तुमच्या आधार कार्डला नंबर जोडलेला असेल तो बदलता येतो, आणि जर ह्याच्या अगोदर तुमच्या आधार कार्डला नंबर जोडलेला नसेल तो पण तुम्ही घरी बसून बदलू शकतात। त्यासाठी काय प्रोसेस आहे काय नाही संपूर्ण माहिती सांगतो। कारण की बऱ्याच जणांचे या ठिकाणी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहेत, परंतु ते मोबाईल नंबर कुणाचे हरवलेले आहेत, कुणाला माहीत नाही की कोणता मोबाईल नंबर जोडलेला आहे। त्यामुळे संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे। तुमचा मोबाईल नंबर हरवला असेल किंवा तुम्हाला माहीत नाही आहे की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कोणता आहे, तरी पण तुम्ही काही टेन्शन न घेता अगदी काही वेळेमध्ये म्हणजे अगदी 5 मिनिटांमध्ये तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकतात घरी बसून। तुम्हाला आधार कार्डच्या सेंटरला चक्रा मारायची गरज नाही आहे। तुम्ही अगदी घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी 5 मिनिटात आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकतात। कसा लिंक करायचा संपूर्ण माहिती सांगतो, चला उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। चला मित्रांनो, तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करते थोडक्यात सांगतो। कारण की 5 मिनिटात तुम्ही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता। तुमचा आधार कार्डचा मोबाईल नंबर पहिला हरवला असेल किंवा तुम्हाला माहीत नसेल की तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर घरी बसून लिंक करू शकतात। कसा लिंक करायचा आहे थोडक्यात पहा। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे, आणि मोबाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा या ठिकाणी तुमच्या प्ले स्टोरमध्ये जायचं आहे, मोबाईलमधल्या प्ले स्टोरमध्ये जायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आधार। फक्त तुम्हाला सर्च करायचे काय, आधार टाईप करायचे, आणि आधार टाईप केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला इथे फक्त आधार सर्च करायचे। आधार सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्ही समोर अशा प्रकारचा हे ॲप्लिकेशन येणार आहे। तुम्ही साईडला पहा, अशा प्रकारचे ॲप्लिकेशन येणार आहे। हे आधार ॲप्लिकेशन तुम्हाला जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे ॲप्लिकेशनची लिंक माहीत नसेल तर लिंक तुम्हाला कमेंटमध्ये भेटून जाईल। तर या ठिकाणी पहा, याला तुम्ही इन्स्टॉल करून घेतल्यानंतर जे आहे ते कंटिन्यूवरती क्लिक करायचे, कारण की आपल्याला ह्याचे परमिशन द्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपल्याला परमिशन देताना कोणकोणती काळजी घ्यायची या ठिकाणी पहा, की आधार नंबरला जे तुम्हाला कॉल येतील किंवा SMS येतील त्यासाठी आपल्याला हे परमिशन द्यायचे आहेत। त्यानंतर पहा, अशा प्रकारचं तुम्हाला एक लोगो दिसेल, त्यावरती खाली जे पांढऱ्या कलरमध्ये ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा, आणि कंटिन्यू टू रजिस्टर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू टू रजिस्टर, तर या ठिकाणी कंटिन्यू टू रजिस्टर यावरती क्लिक केलं तर या ठिकाणी पाहू शकतात इंटर आधार नंबर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इंटर आधार नंबर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तुमचा आधार कार्ड नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकून घ्या। तर या ठिकाणी पहा, काही कारणास्तव जे आहे ते या ठिकाणी मी आधार नंबर ब्लर केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही। तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येणार आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर पुढं जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे, आणि त्यानंतर आपल्या या ठिकाणी टिक करायचं आहे। तर या ठिकाणी टिक केल्यानंतर पुढं आपल्याला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला आपल्याकडे जो मोबाईल नंबर लिंक नाही आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक नाही तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तर आपण तो सिलेक्ट करायचा आहे, आणि त्यानंतर कंटिन्यू टू सेंड SMS यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो आपल्या मोबाईल नंबरला जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही तो या ठिकाणी म्हणजे त्याच्यावरून मेसेज जाईल। तर या ठिकाणी मेसेज जात आहे। अशा प्रकारे तुम्हाला मेसेज गेल्यानंतर तुम्ही जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात, अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की युअर रजिस्टर विच डिफरंट नंबर, म्हणजे तुमच्या आधार कार्डला हा मोबाईल नंबर लिंक नाही आहे। तर ह्यामध्ये दुसरं एक ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही यूज रजिस्टर मोबाईल नंबर, तुमच्याकडे रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर तो यूज करू शकतात। तर आपल्याकडे रजिस्टर मोबाईल नंबर नाही आहे। त्यानंतर पहा, स्टार्ट फेस ऑथेंटिकेशन, तुम्ही या ठिकाणी पहा गॉगल लावलेलं असेल ते काढायचं आहे। त्यानंतर अंधारात जे आहे ते फोटो काढायचा नाही, क्लिअर उजेड पाहिजे। तर या ठिकाणी पहा, स्टार्ट फेस ऑथेंटिकेशन यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असं जे आहे ते विंडो ओपन होईल, आणि तुम्ही तुमचा चेहरा समोर धरायचा आहे। तर अशा प्रकारे तुमचा जे आहे ते चेहरा या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन पूर्ण होईल, आणि त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पुढं दुसरा विंडो ओपन होणार आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर अशा प्रकारे आपण कंटिन्यू यावरती क्लिक केल्यानंतर आपलं नाव या ठिकाणी दाखवणार आहे। तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसत नाही आहे, तुमचं नाव त्या ठिकाणी दिसून येणार आहे। त्यानंतर पहा, कंटिन्यू टू सेट पिन, तर आपल्याला पिन तयार करायचा आहे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक पिन तयार करून घ्यायचा, तुम्हाला 6 अंकी 2 वेळेस, पहिल्यांदा तेच टाकायचं आणि दुसऱ्या वेळेस बी तेच टाकायचं आहे। त्यानंतर पहा, कंटिन्यू या ऑप्शनवरती पुन्हा हे करायचं आहे, पिन तयार केल्यानंतर कन्फर्म पिन यावरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म पिनवरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे की बायोमेट्रिक एक आहे, आणि यूज ओनली पिन, तर आपण डायरेक्ट नुसतं आपण अलाव परमिशन यावरती क्लिक करायचं आहे, दुसरं काही करायची गरज नाही तुम्हाला। तर अलाव परमिशन यावरती आपण क्लिक करूयात। तर अलाव परमिशन यावरती क्लिक केलं तर आपल्यासमोर तुमचा आधार कार्ड या ठिकाणी दिसणार आहे। या ठिकाणी पाहू शकतात आधार कार्ड तुम्हाला दिसेल। त्या ठिकाणी आपल्याला सर्व्हिस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्व्हिस ऑप्शनवरती क्लिक केलं तर आधार नंबर अपडेट, त्यानंतर ॲड्रेस अपडेट,
त्यानंतर ईमेल ॲड अपडेट असं तुम्हाला ऑप्शन भेटणार आहे. तर आपल्याला मोबाईल नंबर लिंक चेंज करायचा आहे. तर मोबाईल नंबर अपडेटवरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर या ठिकाणी पहा तुमचा मोबाईल नंबरचे जे शेवटचे अंक आहे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. अगोदर कोणता मोबाईल नंबर लिंक होता त्याचे शेवटचे अंक तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. या ठिकाणी पाहिजे फी जी आहे ते ₹75 फी आहे आणि 15 दिवस जे आहे त्याची प्रोसेसिंग टाईम आहे. तर आपण जे आहे ते कंटिन्यू टू इंटर OTP यावरती क्लिक करूयात आणि OTP येणार आहे आपल्या जो व्हेरिफाय विथ आधार लिंकेड OTP. तर या ठिकाणी पहा तुमच्याकडे जर आधार नंबरचा जो आहे पहिला तो मोबाईल जर असेल त्यावरती हा OTP जाणार आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा कंटिन्यू यावरती क्लिक केल्यानंतर व्हेरिफाय न्यू मोबाईल नंबर. आता तुम्हाला जो मोबाईल नंबर जोडायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण तो मोबाईल नंबर टाकूयात आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण पुन्हा आणखीन कंटिन्यू करायचं आहे. तर या ठिकाणी पहा मी मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी पहा व्हेरिफाय न्यू मोबाईल नंबर. तर आपला जो नवीन नंबर आहे मोबाईल नंबर त्यावरती OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. तर व्हेरिफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो जुना मोबाईल नंबर आहे त्यावरचा OTP टाकला आहे. नवीन मोबाईलवरचा एक OTP टाकलेला आहे. त्यामुळे आता नवीन मोबाईल आणि नवीन मोबाईल नंबर या ठिकाणी दाखवणार आहे. जुना मोबाईल नंबर दाखवणार आहे. आता पहा कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन. पुन्हा एकदा आपल्याला चेहरा जे आहे त्या ठिकाणी ऑथेंटिकेशन करायचं आहे. तर आपण पुन्हा एकदा चेहरा या ठिकाणी ऑथेंटिकेशन करून घेऊयात. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्हाला कन्फर्म अँड पे म्हणजे तुम्हाला ₹75 या ठिकाणी भरायचे आहेत. फी भरायची आहे. तर ही ₹75 फी आपल्याला कशी भरायची तर या ठिकाणी पहा. तर आपल्याला या ठिकाणी कन्फर्म अँड पे यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा कंटिन्यू टू पेमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू पेमेंट यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा UPI, गुगल पे, UPI, फोनपे, UPI, फोनपे, गुगल पे त्यानंतर कार्ड्स, नेट बँकिंग, वॉलेट असे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन भेटतात. हे ऑप्शन आपल्याला भेटतात. तर या ठिकाणी पहा आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. प्रोसेसिंग युअर पेमेंट. तर या ठिकाणी प्रोसेसिंग युअर पेमेंट तुम्हाला ॲटोमॅटिक तुमच्या फोनपेमध्ये तुम्ही जेही निवडलं त्यामध्ये येईल आणि त्यानंतर पे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते तुमच्या घरी बसल्या तुम्हाला तुमचं आधार कार्ड जोडायचं आहे. तुम्हाला कुठल्याही आधार कार्ड सेंटरवर जायची गरज नाही आहे. नक्कीच तुम्हाला आता या ठिकाणी पहा मला जे आहे ते आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा नाही. परंतु मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे की आधार कार्डला मोबाईल नंबर कशाप्रकारे लिंक करायचा आहे. घरी बसून तुम्हाला कुठंही आधार कार्ड सेंटरला जायची गरज नाही आहे. नक्कीच ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की अशाच नवनवीन आधार कार्डविषयी किंवा तुमचे बँकिंग रिलेटेड जेही विषय असतील किंवा नवीन पॅन कार्ड काढायचं असेल किंवा आधार कार्डला या ठिकाणी काही करेक्शन असेल, आधार कार्डच्या नावावरती काही चेंज करायचं असेल, ही भरपूर अपडेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा होता का किंवा तुम्हाला दुसरं कुठलं करेक्शन करायचं होतं, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाव काय चेंज करायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण सांगण्याचा प्रयत्न करू. पुढचा व्हिडिओ पूर्ण नाव कसं करेक्शन करायचं, तुमच्या आडनावामध्ये काय मिस्टेक असेल किंवा तुमच्या नावामध्ये काय मिस्टेक असेल तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येऊयात. नक्कीच तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे महत्त्वपूर्ण अपडेट आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक घरी बसून अगदी 5 मिनिटात कसं तयार करायचं आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या इतर मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.